श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, नवीन वर्ष चालू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या घरामधून इडापिडा, त्याचबरोबर दारिद्र्य, संकट, अडचणी, दुःख हे घरातून बाहेर जाण्यासाठी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, घरामध्ये काही दोष असतात, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा यासारखे काही दोष असतात, ते दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये पहा रोज ही एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपले जे काही घरामध्ये नकारात्मक शक्ती आहेत तर त्या घराबाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये जे काही प्रगतीचे मार्ग थांबलेले आहेत तर ते सुरळीत होतील. आपल्या घरामधील व्यक्तींचे आयु आरोग्य सुधारावे, त्याचबरोबर घरामध्ये काही वाईट शक्ती असतात तर त्या बाहेर जाव्यात. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख, दारिद्र्य राहू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती नसाव्यात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश करावा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीने रोज प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये तिचे स्थिर तिने राहावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पैसा हा कुणाला नको आहे, प्रत्येकाला पैसा हा हवा असं वाटणार आहे. प्रत्येकाच्या इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पैसा येणं गरजेचं असतं. त्यामुळेच आपल्या घरातली जी इडापिडा आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला ही एक वस्तू रोज ठेवायची आहे. तर रोज आपल्याला तो उपाय करायचा आहे. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या दारामध्ये कुणी ना कुणी व्यक्ती येत असतात. कुणी काहीतरी मागण्यासाठी येत असतं, कुणी काहीतरी वर्गणी मागण्यासाठी येत असतं. तर आपल्या घरामध्ये कुणीही येऊ द्या, गरीब असू द्या, कुणीही असू द्या, त्याला असंच माघारी जाऊ देऊ नका. काही ना काही आपल्याकडे जास्त नाही ना तर 1-2 रुपये का होईना त्याला आपण द्यायचे आहेत, किंवा मग आपल्याला जर त्यांना काही चहा पाणी करता आलं तर ते करायचं आहे. परंतु असंच त्यांना आपल्या घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही, म्हणजे दारातून तसंच रिकामं पोटी किंवा मग काही न देता जाऊ द्यायचं नाही. काही ना काही गोष्ट आपल्याकडे यथाशक्तीनुसार द्यायचं. असं नाही म्हणत मी की तुम्ही खूप सारं काही द्या. तर बघा, एखादी व्यक्ती खूप भुकेलेली आहे आणि ती आपल्या दारात आली आणि तिने काही मागितलं आणि आपण तिला अन्न दिलं, तर तिने जर ते अन्न ग्रहण केलं तर तिचा जो आत्मा शांत होतो, तिचे जे आशीर्वाद आपल्याला निघतात तर ते त्याच्यासारखे दुसरं कोणतंच पुण्य नाही. तर या अशा काही अन्नदानाचं पुण्य खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे असं काही आपण, एखादी भुकेलेली व्यक्ती असते, आपल्याला माहीत नसतं, परंतु आपण विचार करतो काय हे लोक सारखे सारखे दारात येतात. परंतु जर एखाद्या भुकेलीची भूक किंवा त्याचबरोबर एखाद्या तहानलेल्याची तहान भागवली तर त्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही. तर बघा, आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तिथूनच आपल्या घरामध्ये चांगले वाईट त्याचबरोबर लक्ष्मी देखील आपल्याला त्याच दरवाजातून आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती प्रवेश न कराव्यात, त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करावी. आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल ना तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढायची आहे. पहा, नवीन वर्ष लागलेलं आहे तर प्रत्येकाने आपल्या घराची सर्व काही सफाई, डस्ट असेल, काही जाळे जळमटे असतील ते बाहेर काढलेच असतील. आणि आपण 2024मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या धूळ जी असते ना ती एक नकारात्मकताच असते. त्यामुळे ती सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. त्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये चांगले वाईट लोक येतात, लक्ष्मी येते, तर असेही आपल्या मुख्य दरवाजातून येते. त्यामुळे त्या मुख्य दरवाजावरती आपल्याला रोज संध्याकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा प्रज्वलित करताना 2 वातींची एक वात करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा तुम्ही डाव्या साईडला करा किंवा उजव्या साईडला करा, परंतु आपल्या मुख्य दरवाजावरती रोज एक दिवा प्रज्वलित करायचा, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर लक्ष्मी माताचं स्वागत करण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेन आणि आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी टिकून राहील.
आता बघा, आपल्याला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि पहा, ही मोहरीचं तेल आपण एक बॉटल तुम्ही नक्की आपल्या घरी घेऊन या. तुम्ही म्हणता की त्याच्याऐवजी आपण दुसरं तेल असेल तर ते चालेल का? तर अजिबात नाही. तुम्ही मोहरीचंच तेल घेऊन या आणि ते आज जर तुमच्याकडे नाही तर चालेल, परंतु उद्यापासून तुम्ही आज घेऊन या दुकानातून आणि संध्याकाळी मग दिवा लावू शकता. परंतु आपल्याला मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे. आणि बघा, दिवा लावताना थोडासा मोठा लावा, त्यामध्ये थोडं जास्त तेल टाका, जेणेकरून जास्त वेळ जोपर्यंत तो दिवा तेवत आहे तोपर्यंत त्याचा प्रभाव हा आपल्या घरावरती जास्त वेळ पडेल. आता बघा, तुम्ही असंही म्हणता की हा जो दिवा आपण रोज लावतो त्या दिव्याचं काय करायचं? तर तो दिवा स्वच्छ करायचा आणि परत दुसऱ्या दिवशी तो दिवा आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं, वात टाकायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा. आणि ज्या काही वाती आहेत ते तर रोजच्या रोज आपल्याला बदलायच्या आहेत. तुम्ही एक काम करू शकता, त्या ज्या वाती असतात ना आपल्या दिव्याच्या रोजच्या रोज, त्या एका ठिकाणी साठवा आणि त्या एक दिवस म्हणजे आठवड्यातून एक दिवस पूर्ण साठल्या की मग त्या आपण त्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या प्रज्वलित करायच्या, जेणेकरून त्यांचीसुद्धा व्यवस्थित विल्हेवाट लागेल. इकडे तिकडे फेकून न देता त्या वातींची अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्यांचं ते प्रज्वलित करून त्या जाळायच्या आहेत. आणि पहा, दिवा जेव्हा आपण आपल्या दारात लावतो ना, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की आपल्या घराच्या समोर किती सारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला आलेली जाणवेल. म्हणजे पहा, दिवा जर आपण घराच्या समोर लावला तर एक सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते. तर पहा, आजपासून नक्की प्रत्येकाने रोज एक दिवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये प्रज्वलित करायचा आहे. उंबरठा आहे, त्या उंबरठ्याच्या थोडंसं बाहेर जागा असते तिथे ठेवायचं आहे. तुम्ही डाव्या साईडला ठेवा किंवा उजव्या साईडला ठेवा, कोणत्याही साईडला ठेवला तरी चालेल. आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे, हळद कुंकू लावायचं आहे, त्यावरती फूल अर्पण करायचं आहे. आता बघा, नवीन वर्ष सुरू झाले आहे तर तुम्ही नवीन वर्षाचा असा एक रोज आपली एक शेड्यूल बनवा, जेणेकरून रोज तुम्ही तुळशीला दिवा लावत आहात आणि लगेचच आपल्या मेन दरवाजा आहे त्यामध्ये सुद्धा दिवा लावत आहात. तर रोज तुम्ही जर असा हा क्रम ठेवला तर तुम्हाला एकदा त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही कधीही ह्या दिवा लावण्यासाठी विसरणार नाहीत. तर पहा, माझा हा रोजचाच क्रम आहे. म्हणजे मी दिवाळी असो कधीही वर्षभर म्हटलं तरी माझ्या दारासमोर तुम्हाला नक्की मेन दरवाजात एक दिवा तरी नक्की जळलेला दिसेल, कारण माझा हा रोजचाच नियम आहे. आपलं घर आपण ते घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आणत असतो, वस्तू आणत असतो, आपलं घर आपण सजवत असतो. तर आपल्या स्वतःच्या घरामध्ये सकारात्मक लहरी राहण्यासाठी आपल्याला हा एक दिवा रोज आपल्या दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. प्रत्येकाने हे गोष्ट नक्की, आता कालचा दिवस तर गेला, तर आजपासून जर तुम्ही सुरुवात केली ना, तर नवीन वर्षाची ही सुरुवात तुमच्या घरामध्ये नक्कीच बरकत घेऊन येईल. कोणत्याही प्रकारची गरिबी तुमच्या घरामध्ये राहणार. चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.